विद्याधीश तीर्थ स्वामी गुरु महाराज की जय, जय गुरु महाराज की, गोकर्ण मठ संस्थान की, श्री 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 विद्याधीश तीर्थ स्वामी गुरु महाराज की। श्री गणेशाय नमः, कुलदेवताभ्यो नमः, इष्टदेवताभ्यो नमः, श्री गुरुभ्यो नमो नमः। श्रीमत् सकल सुरनिकर मुकुटमणि रंजित दिव्य श्रीराम देव वीर विठल चरण कमल संततानुराधक श्री संस्थान गोकर्ण पर्दगाळी जीवोत्तम मठाधीश श्रीमद्द्वारकानाथ तीर्थ श्रीपाद वडेर करकमल संजात श्रीमद विद्याधिराज तीर्थ श्रीपाद वडेर वरकुमारक श्रीमद विद्याधीश तीर्थ स्वामी गुरु महाराज की, श्री श्री संस्थान गोकर्ण पर्दकाली ज्योतम मठाधीश परम पूजनीय श्री विद्याधीश तीर्थ स्वामी गुरु महाराज की। आमगेले गोकर्ण मठ परंपरेचे 24चे पीठाधिपती जाऊन व्यासपीठार विराजमान जल तसेल परम पूजनीय श्री श्री विद्याधीश तीर्थ स्वामी चरणाक नमस्कार कोरून आईचे स्वागत सभा प्रारंभ करचे बदल तांगेल अनुमती आणि आशीर्वाद मागता। प्रथम जाणू व्यासपीठारी गुरुवर्याला आगमन झालेलं असं भव्य मेरवणुकीतो पूर्ण कुंभ स्वागत देऊन परमपूजनीय गुरुवर्यांना देवळाक देवाल भेट घेऊन आत व्यासपीठार आसाची हे स्वागत सभेक वेदिकेरी येऊन बशी बदला आमगेल्या सहस्र कुंभाभिषेक समितीचे अध्यक्ष जावन आशिल्ले वैकुंठ विष्णू प्रभू तांणी वेदिकेर येवका। आमगेल्या सेंट्रल कमिटीचे उपाध्यक्ष जावन आशिल्ले आर कामत माम बेंगरे हुबळीच्यान तांणी आगमन जाल्लें आसा, तांणी बी वेदिकेर येवका म्हूण हांव तांकां आमंत्रण दिता। तशीच जोडमठ उदय भट माम पुत्तूर हिरेगुत्ती तांणी वेदिकेर येवका। आमगेले देवस्थानाक केन्नाची खंयचे एक हक्का तांगेले विशेष सहकार उरता, तांणी बी वेदिकेर येवका अशी रिक्वेस्ट हांव करता। तशीच आमगेले देवस्थानाचे धर्मदर्शी मंडळाचे अध्यक्ष जावन आशिल्ले सुरेश माधव प्रभू। निर्मल भावनेन परिशुद्ध निष्कळंक मनानं भक्ती पूर्ण जावन केलेले तसले वेदघोष कार्यक्रम निर्विघ्न जावन घडच्या कारण जाता म्हणताच तशें जावन वेदिकेर आता वेदघोष वैदिक वृंदाची अनु हे वेदघोष कोण दिवका म्हणून हांव तांकां रिक्वेस्ट करता। हरिः ओम भद्रं कर्णे विष्णुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वांसस्तनोभिर्व्यशेम देवैतं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। ओम आम्ही सारवंत विचारवंत जीएसबी समाजाचे आम्ही गुरुवर्याक आणि गुरुपीठाक विशेष स्थान मान गौरव दिताची हे आमकां देवान दिलेले एक भाग्य अशें म्हूण सांगेत। आमकां सोमे वैरी अति श्रद्धा भक्ती प्रीती आसा आम्ही पुरा आजी हांगा एकत्र जाल्ले आसाची। परमपूजनीय गुरुवर्याल आगमन आमकां पुरा लोकांक मस्त खुशी जालेला आसा। आमगेल पुरा लोकां तर्फेन गुरुवर्याक स्वागत करून ती खुशी
वांटून घेवच्याक आतां वेदिकेरी येता आसाची आमगेल हिरेगुत्तीचे महालक्ष्मी रवळनाथ देवस्थानाचे धर्मदर्शी मंडळाचे अध्यक्ष जावन आशिल्ले तसले तशीची म्हालगडे सुरेश माधव प्रभू हानी. नमस्कार करतेचे प्रप्रथम धावनो तांकां हार्दिक स्वागत करता. तांणी आमगे निवेदन स्वीकार करून आमगेले देवस्थानाक हे प्रोग्राम आयले आनीक आमकां संतोष केले तायेना अनेक फावट हांव तांकां हार्दिक स्वागत करता. तशेंच दुसरे जावन तांगेले बरोबर आयले तसो ब्राह्मण वर्ग तांकां बी हांव स्वागत करता. तितले न्हय तांकां विदाय करच्या पावोवचे आयले तशें जाल्यार सागर तुला आयले मंडळीक बी स्वागत करते आसा. तशी आमगे पाला कुंभाभिषेकाक आयले तसो ब्राह्मण वर्गाक बरी हांव स्वागत करता. तशींच आतां हांगा आमगेले वेदिकेर आशिल्ले आमगेले समाजाचे गण्य लोक तशींच आमगे सर्व समाज बांधव आनी भगिनीक हांव हार्दिक स्वागत करते आसा. तेजेन सर्व जनाक बी स्वागत करते आसा. आमी मागची 2 वर्सां मागची शांती कामाक्षी देवस्थाना ह्या चातुर्मासा तेन्ना आमगेले गुरुवर्य आमगेले निवेदना प्रकार 2 तास आमगेले देवस्थानाक भेट दिलेली. तेन्ना अशें दिसलें आमगे सर्व लोकांक खुशी जाल्ली आनी हे स्वाम्याक आमी कशीय फुडें आमगेले एक 5 थोडे दिवस हांगा वास्तव कर का म्हणिल्लें ओटू लोकां अभिप्राय आयलो. जाल्यार ताका आमी एक वाट राखते आशिल्ले. त्या संदर्भार आमकां एक हे सहस्र कुंभाभिषेक करतसलो अवकाश आयलो. हो पयलीं 2 आमगेले म्हालगड लोक मल्ली मामू रामदास मामा बी आशिल्लो जाल्यार तांगे काला जालें ना. ते आमकां सुयोग आयलो आनी होचे अवकाश म्हणून आमी आमगे गुरुवारी हांकां निवेदन दिवचे लागले. तांगेले होन्नावर मुक्काम की भटकळ मुक्काम की बळकूर मुक्काम अशी बेंगळूर वरीक तांकां आमी दिते लागले. तांचे वरीक पळयता म्हणजे होटार बेंगळूर तांगेले चातुर्मासा टायमार आमकां तांणी 5 दिवस दिवन हांगा अति संतोष केल्लो आसा. तशींच केन्ना तांणी येता म्हण कळ्ळें भितर आमगेले यो वर्ग आमगेले समाजाचे आमगेले कुळावी लोक बारीक कमी 2-3 कुळ घर उरतले हांगसान मंगळूर पसून जाल्यार तांगेले प्रिती देवालाचेर भक्ती आनी स्वाम्याचेर भयंकर प्रितीन तांणी हे नमुने काम केल्लें आतां तुमकां कुठं दिसता. कशें करून आमी स्वाम्यांक अभूतपूर्व मेरवणेर हाडले म्हळ्यार तांकां अशें दिसता की आमी कोणाकय कमी न्हय. बाग देवस्थानाक केले मोके आमी करता म्हणिल्ले एक तांकां आशा आशिल्ली ती आशा आजी सफल जाली अशी दिसता. तशीच तांकां जाल्यार मागशे आमगेले देवस्थानाक वर्धन आमगेले प्रतिश्ठा पुनर्प्रतिश्ठोरीक पयले गुरुवर्यान केल्ली. तशींच तांब्या तगड मारयले आनी कलश प्रतिश्ठोरीक तांणी केल्ली. तांगे आतां जाल्ले तेन्ना 3 दिवस आशिल्ले आनी ताजे नंतर 13 वेळार 2001 तांणी 5 दिवस आमकां दिल्ले आसा. अशें जाल्यार हे नमुने तेन्ना वैभव आमकां करचें जालें नाशिल्लो. जाल्यार आतां आमकां तुमगेले ओटू सहकारान आनीक वैभव जावं स्वामी आमगेले 5 दिवस हांगचे वास्तव्यान तांकां आमगेले आमी समसेवा करून तांणी तृप्त जावं आमकां आशिर्वाद बरो दिवचो जावं म्हणून हांव आश करतेचे म्हगेले 2 उतर समाप्त करता. परमपूजनीय स्वामी महाराजांना केल्ले तसले जप तप कठीण व्रताचरणेचे तेजो शक्ती तांगेले चरणांतू म्हळ्यार तांगेले पाद्यांत उरता अशें म्हणून म्हणटाचे. ताकाची आमी गुरुभक्त तांगेले पाद्य पूज करून आरती घेवन गुरू कृपेक तांगे आशिर्वादाक पात्र जावन आमी धन्य जाताचे. पादुका म्हणले का 3 अक्षराचे हे शब्दांतू मस्तीतले शक्ती आनी मस्तीतले अर्थ आसा. पा म्हळ्यार पाप नाश करचे तसले, धू म्हळ्यार दुरीत कष्ट निवारण करचे तसले आनी का म्हळ्यार कारुण्यमयी गुरुले अनुग्रह मेळचे तसले. हे पादुका पूजन आतां वेदिकेर जाता ते घेवन आरती घेवन आमी धन्य जावया अशें म्हूण सांगताची. गुरुवर्याले पाद्य पूज करच्याक देवस्थानाचे धर्मदर्शी मंडळाचे तर्फेन श्री गणेश मल्लिमाम हांणी येवन पाद्य पूज करता म्हणून हांव तांकां आमंत्रण दिता. ताजे नंतर दुसरे जावन आमगेले हिरेगुत्तीचे GSB समाजाचे तर्फेन नागेश प्रभमाम तशीच अर्चक वृंदा तर्फेन अनंत भटमाम हांणी येवन गुरुवर्याले पाद्य पूजा सेवा करता अशें हांव तांकां आमंत्रण दिता.
परमपूजनीय गुरुवर्याल आगमन जालाय हे 5 दिसाच्या कॅम्पा बद्दल एक भव्य मेरवणी गेल्या आम्ही गुरुवर्याक स्वागत करून येतील जालें 5 दिसाच्यान आमगेले प्रतिष्ठा वर्धंतीचे तशीचे सहस्र कुंभाभिषेकाचे धार्मिक विधिविधान गुरुवर्याल उपस्थितींतू मार्गदर्शनांतू प्रारंभ जाता 5 दिसाक प्रातः 7 गंटेक देवालय निर्माल्य विसर्जने पूजे तशीची सुप्रभात जाता सुप्रभाता वेळार महिला वृंदाच्यान उर्नू सुप्रभातान सहकार दिवचे तशीची अनुष्ठानाचे यजमानिके करता लोकांले दशविधी स्नान तजमगिरी तप्त मुद्रा धारण दिवच तसल एक कार्यक्रम फाई गांतून येतीलच 8:30 गंटेक मुद्रा धारण घेवचे समाज बांधवांनी सकाळी न्हावनू शुद्ध जावनू जानू चेंज करूनू तशीची संध्यानी करूनू हांग संकल्प करच्याक उपस्थित उरचे तशीची बायलांनी खंयचे रितीर कोणीची मुद्रा धारण घेता लोकांनी खरकट खावच्या ना अशी कोण विनंती दवरताची खरकट खायना नशीची येवनू मुद्रा धारणेंतो भाग घेवका मुद्रा धारण चलता उरतानाची रामनाम जप अभियान भी चलता असता ह्या संदर्भारी तुम्ही पुरा उपस्थित उरनू अभियानात भाग घेऊन पुण्य प्राप्त करून येवचे तशीची निर्विघ्न कार्यक्रम महागणपतीला गणहोम चलता 12:30 गंटेक श्री रामदेव वीर विठ्ठलाक तशीची महालक्ष्मी रवळनाथ देवालय महापूजा ह्या संदर्भारी भिक्षादारांनी हस्तोदक दिवच्याक आणि भिक्षेंतू भाग घेवच्याक स्वामी देवालगी प्रसाद घेवच्याक उपस्थित उरका म्हणून विनंती करता संध्याकाळ 5 गंटेक महासती देवी सन्निधानांतू दुर्गादीप नमस्काराचा कार्यक्रम गांतून घेतला तशें तुम्ही पुरा लोकांनी 5 गंटेक थंय महासती देवीला सन्निधानाला येवचे 8 गंटेक दीपोत्सव जाता रात्री पूजे जाल्या नंतर प्रसाद भोजन व्यवस्था आसा तशी दनपारबी भोजन आसा दीपोत्सव रात्री पूजा हा पुरा कार्यक्रमाक तुम्ही येवचे 9 गंटेक सांस्कृतिक कार्यक्रम अंग जावन ज्युनियर अजित कडकडे म्हणतात ताका उदय प्रभू भटकळ हांगेल्या संत मंडळी वतीनं अभंगवाणी कार्यक्रम वेदिकेर दवरण्यात आसा तशी फाल्यां होलिका दहन कार्यक्रम अशें जावन हे पुरा कार्यक्रमाची समाज बांधवान उपस्थित उरनू गुरुवर्यालय आशीर्वादाक देवालय कृपेक पात्र जावका अशी हांव तुमगेलेगी विनंती करता फाईच्यान हिरेगुत्ती लोकांक एक विशेष सौभाग्य मेळ्ळ्या म्हणून सांगलेली चुकी जायना कित्याक म्हळ्यार इतले दीस तुम्ही जानकी रामा सेंटरांत रामनाम करता आशिल्ले जाल्यार मुखार वयल्या 5 दिसांत तुमकां मेळचे असले एक व्हड अवकाश म्हळ्यार ते आमगेले जन्म जन्मांतराचे सुकृत तशें जावन हे अवकाश मेळ्ळा अशें म्हणलें कित्याक म्हणतर जाल्यार पर्तगाळी देवभूमी श्रीरामान अनुग्रह केल तसल तपोभूमी पर्तगाळी म्हणटाची तसले तपोभूमींतू कुशावती न्हंयची तीराचेरी 5.5 वर्षाच्यान 24 मठ परंपरेचे गुरुवर्याल हाताना पूज घेतील तसल श्री रामदेव हिरेगुत्तींतू उपस्थित आसा तसले रामदेवाल येद्राक रामनाम जप अभियान करता तसल सौभाग्य हिरेगुत्ती समस्त समाज बांधवांक मेळ्ळें आसा तशें जावन हे रामनाम अभियानांतू तुम्ही पुरा लोकांनी भाग घेवचे आणि हांगेल फॅमिली पादपूजा येवचे जीएसबी समाज हिरेगुत्ती तर्फे नागेश प्रभू आणि तांगेल फॅमिली वेदिकेरी पाद्यपूज करका म्हणून विनंती करता ते आमक मेळ्ळेलें एक भाग्य म्हणून सांगता साक्षात रामूची 5 दिवस हिरेगुत्ती देवळांत ते बसला गुरुवर्याल उपस्थितींतू हे अभियान कंत भाग घेवचे भाग्य आमक मेळ्ळेलें आसा हे आमी सफल करून हो सुवर्ण अवकाश आमगे जिवनांत यूज करून घेवया अशें म्हणून सांगता जाल्यार तितले चड लोकांनी कितले साध्य की तितले चड टायम दिवन हे रामनाम अभियानांत भाग घेवका म्हणून हांव तुमगेले विनंती करता तशी एक खुशी विशय कशें की म्हळ्यार रामनाम अभियान 5 फेस केल्ले 550 दिसाचे अभियान 110 दिसाचे 5 फेस आजी
तिसऱ्या फेसाचे लास्ट डे 330 दिवस आजी संपन्न झालाय म्हणून सांगच्या खुश भक्ताची आणि कृषी विषय कसं की मर हे 330 दिवस जाल्लेले 3 फेस जे एंड जाल्लेले आयची दिसाक आमगेल हिरेगुत्ती असल इतले सान गाव आणतो जानकी रामा सेंटर आणतो 1 कोटी राम नाम जप केलेले पूर्ण झाला म्हणून सांगच्याक आमक मस्त खुशी जाता हे स्वाम्याला आशीर्वाद आणि देवाला अनुग्रह अशें हांव लेखता कशी होड स्वाम्याना एक होड साधन केली की सई श्री माधव यतीवरी अंतुची इदम प्रथमम म्हणके हिमालयाचे हिमच्छादित पर्वताचे री 5400 मीटर एत्राचे 350 किलोमीटर 30 दिवसाचे 220 घंटे पायवाटेन चमकून अगम्य दुर्गम गंडकी यात्रा कोरनो इदम प्रथमम म्हणके एक होड साधन केल की तशीची आमगेल परमपूज्यनीय विद्याधीश स्वाम्याना 5.5 वर्ष मठाक जाल्ल्या उडगासा खातीर हे एक होड कार्यक्रम गंतून घेतले सार्ध पंचशतमानोत्सव म्हणून हे कार्यक्रम कितले होड मट्टा जाताले म्हणजे आम्ही उभे करचे बी साध्य ना कित्याक की म्हळ्यार 5 वर्षाचे एक कार्यक्रम विद्याधिराज तीर्थ स्वामी कालघट्टांतू पंचशतमानोत्सव म्हणून तांणी परतगाळींत आचरण केले ताजे नंतर 25 वर्ष जाल उडगासा खातीर सपाद पंचशतमानोत्सव म्हणून आचरण केले आता 1947 प्रारंभ जाला आमगे मठ परंपरा 2025 5.5 वर्ष जावचे उडगासा खातीर सार्ध पंचशतमानोत्सव म्हणून त्रयोदशाक्षर रामनाम तारक महामंत्राचे अभियान गुरुवर्यान प्रारंभ केले स्वयं प्रेरित जावन प्रत्येक सेंटरांतू प्रत्येक जापकियनो जप करता आसाची तशी हिरेगुत्तींतू 1 कोटी संपन्न जाल्लेले आसा हाची खंयचे रितीरी आणि कमी पण जायनाशी मुखावेल दिसान बी प्रति दिवस प्रत्येक गांवची सदस्यांनी येवन हे अभियानात भाग घेवन अतिशीघ्र आम्ही ते एक होड कार्यक्रम धोळ बोरण्याचे भाग्य आमक मेळो आणि तांत भाग घेतील मूलक गुरुवर्याले श्री रामदेव वीर विठ्ठल आले आशीर्वाद मेच भाग्य आमक मेळो अशी देवचरणी गुरुचरणी आम्ही प्रार्थना करूया केळदी संस्थानाच्या वडयरू म्हणत असले एक बिरुद घेतील तसले एक संस्थान आमगेले गोकर्ण मठ संस्थान हे संस्थानाचे परमपूज्यनीय गुरुवर्य 5 दिवस आमगे सांगत आसाची कोणकोणाक भिक्षी करची मना आसकी तांणी सेवा काउंटरांत येवन भिक्षा रिसीट घेवन पाद्य पूजा करून गुरुवर्याले कृपे पात्र जावचे तशीची सहस्र कुंभाभिषेकांत भाग घेवचे अवकाश आनीक आसा तुम्ही कोणी भाग घेवचे असलेरी ऑफिसा वचून तुमगेले नाम नोंदवणी करून ते रिसीट घेवन सहस्र कुंभाभिषेकाच्या कार्यक्रमात भी तुम्ही भाग घेवका अशी हांव तुमगेले विनंती करता गुरुवर्याल आशीर्वाद देवाल अनुग्रह जावका जलेबी आम्ही थोडेच कसे की एक पुरुजन मानतो भाग्य केलेले उरका अथवा बर केलेले उरका अपायद कोटेಗಳಿಗೆ उपाय वंदे हरिगुरु नामस्मरणे म्हणताच श्री गुरु भक्ती केल निमित्तान सद्गुण पुरा एकत्र जतखै श्री गुरुले भक्ती केल निमित्तान आमगेल मनाचे अहंकार दूर जतखै श्री गुरु भक्ती केल निमित्तान परोक्ष जावनो आमका सद्गती प्राप्त जतखै कशी आमगेल शरीराक अन्न आहार उदाक अवश्य असकी तशीची आमगेल आत्माक हरिगुरु भक्ती अगत्य आसा दुसरे मस्त समाजाक मेळना आशिल्ले तसले गुरु सेवा भाग्य आमगेल समाजाक मेळलेले आसा असले एक समाजमुखी आणि साधक स्वामी आमका देवान दिलेले आसा हे आमगेले भाग्य अशें म्हूण लेखताची वेदिकेरी विराजमान जाल तसले गुरुवर्य आज विराजमान जावन आमकां आशीर्वाद दितले आसाची तशें जावन आमगेले मठाचे सेंट्रल कमिटीचे सहस्र कुंभाभिषेक समितीचे अध्यक्ष जावन आशिल्ले तसले वैकुंठ विष्णू प्रभू हांणी वेदिकेरी आता गुरुवर्याक अभिवंदन समर्पण करताची वंदनार्पण समर्पण करताची तांका वेदिकेक स्वागत करता सहस्र कुंभाभिषेक समितीचे अध्यक्ष जावन आशिल्ले तसले वैकुंठ विष्णू प्रभू हांका कुलदेव श्री देवकी कृष्ण महालक्ष्मी रवळनाथ देवाले चरणाक शिरसाष्टांग नमस्कार करून श्री संस्थान गोकर्ण परतगाळी मठाचे पट्टदेव
श्रीराम वीर विठ्ठल देवाला चरणारविंदाक साष्टांग नमस्कार करता स्थानिक परिवार पंचिष्ट देवतांक नमस्कार करून तशीच आमगे देवळाचे पुनर्प्रतिष्ठा वर्धंती उत्सव आणि सहस्र कुंभाभिषेकाचे पर्वकालारी हांगा विराजमान आशिल तसले आमगे परमपूज्य श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाधीश श्री विद्याधीश तीर्थ श्रीपाद वळीय स्वाम्याले चरण सन्निधानांतू शिरसाष्टांग नमस्कार करून आमगे देवळाच्या हे कार्यक्रमाक दिव्य उपस्थिती दिवन अनुग्रह आशीर्वचन दिवचे आमगे परमपूज्य स्वाम्यांक सहस्र कुंभाभिषेकाचे आडಳಿತ मंडळी आणि देवस्थानाचे आडಳಿತ मंडळी आणि तुम्ही सर्वाले तर्फेन नम्रपूर्वक आभार मानन करता तशींची स्वाम्याल्या वैदिक वर्ग आणि सागरासानो आईल तसले शिष्यवृंद आणि हंग उपस्थित असेल तसले सर्व वैदिक गणांक हृत्पूर्वक धन्यवाद करता कार्यक्रमांतू उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधव शिष्यवर्ग कुळावी आणि परकुळावी महाजनांक वंदनार्पण करता तशी परमपूज्य गुरुवारी आल्या शोभायात्रेंतू पूर्णकुंभ स्वागत दिले तसले बहिणी लोकांक गोकर्णच्या नाही इल्या तशींची आमगेले हिरेगुत्ती गावचे कोडकणी सणा येईल तसले कुमटा होन्नावर सणा येईल तसले अशी विंगडकणच्या नाही येईल तसले सर्व बहिण्यांक अभिनंदन करता मेरवणुकींतू भाग घेऊन शोभायात्रेचे शोभ वाढईल तसले आणि तंतंगेले कला प्रदर्शन केलं तसले कलोपासकांक वाद्यवृंदाक भजना मंडळीक आभार मानन करता तशी पुष्पालंकृत आमगेले रथ तयार केलं तसले कलोपासकांक आणि तांगेले मागशी राबवून तांक सपोर्ट दिल तसले महाजनांक आभार मानन करता आज हंगा उपस्थित असलेले सर्व भजक महाजनांक प्रत्यक्ष आणि परोक्ष जाऊन काम केलं तसले कार्यक्रम इथं चंदाईनं घडवून देऊ तसले दिल तसले सपोर्ट केलं तसले लोकांक धन्यवाद समर्पण करता अनेक थोडे लोक असायचे त्यांनी फर्द्या मागशी काम केल्या तांगेल तोंड हंग खंय दिसून येना जाल्यार मुखारी फर्द्या मुखारी कसं कार्यक्रम जाव का कशी जाव का खंयची टायमार जाव का हाजी बद्दल त्यांनी मस्त श्रम दिला असा तसल तांक बी हांव हृत्पूर्वक आभार मानन करता सोमारपर्यंत चलचे हे कार्यक्रमांतून सर्वांना भाग घेऊन भव्य रीतीने कार्यक्रम चलोवन देऊ का आज कसल रीतीन जालें सुरेशान म्हणत तशी अभूतपूर्व ताज्याकिंत आनीकच चंद रीतीन जावं तशी चार दिकान लोकांना सांगत तशी करून देऊ का म्हणून विनंती करता स्वाम्याले आशीर्वचनांक सर्व लोक कातूर जावन असायचे तशें म्हणून मस्त उलयन आसतना स्वाम्याले चरणाक वंदन करून म्हाका दिल्ले आभार मानणे कार्यक्रम समाप्त करता जय महाराज जय महाराज हरि मुनिधरे गुरु कायवनय्या गुरु मुनिधरे हरि वल्लनय्या म्हणचे लाईन्स गुरुवर्यालय आणि गुरुपीठाचे अत्युन्नत स्थान कसने म्हणून उठान दाखयता ಗುರುವಿನ ಗುಲಾಮನಾಗುವ ತನಕ ದೊರೆಯ ದಂಡ ಮುಕುತಿ म्हणचे नाननुडी देवता स्वरूपी गुरु का आम्ही शरणागत जाऊ का म्हणच तसले का संदेश दिता तश जावनु भव्य स्वागताचेर येवन आता व्यासपीठार विराजमान जल तसले परमपूजनीय गुरुवर्यान आशीर्वचन म्हण तसले का अमृत सिंचन कोरनु आमका अनुग्रह करका म्हणून अनन्य भक्तीना विनम्र प्रार्थना करता श्री श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाधीश परम पूजनीय श्री विद्याधीश तीर्थ स्वामी गुरु महाराज की
मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रः मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत्सेवितं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे। ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। देवकी कृष्ण महालक्ष्मी रवळनाथ देवस्थानाचे 90 वर्षाचे प्रतिष्ठा वर्धंती महोत्सवाच्या निमित्तानं आताची अध्यक्षांनी त्यांनी सांगले की आम्ही मस्तपंता तांगे लागी विनंती आणि केले किंतु अंतिम जावन गेनू बेंगलोर चातुर्मासांत स्वाम्यानं आमकां मुक्कामाचे एक सुअवसर स्वाम्यान आमकां अवकाश कोरगेन दिले म्हणून अनेक पंत तांणी आयिल्ले भई किंतु कारण कसं नाही इतलं विळंब जावचें की म्हळ्यार आईच्या दिवसाक आम्ही सागर लक्ष्मी वेंकटरमण देवस्थानांतल्यान हिरे गुत्ते कायले। एक्चुअली प्रतिवार्षिक जावन घेवन पळोवचें गेलें म्हळ्यार हे समयाचेर म्हळ्यार फाल्गुण शुक्ल पौर्णिमे लागी होळी लागी आम्ही केन्नाही कारगल गांवा लागी उरकाशिले। कारगल म्हळ्यार सागर तुरे लागीची कारगल चौडेश्वरी देवस्थान म्हणून तुम्ही आयकल उरताले। त्या देवस्थानाचे वर्धंती वैकेची फाल्गुण कृष्ण द्वितीया आणि तुमगेल देवस्थानाची वैकेची वर्धंती फाल्गुण कृष्ण द्वितीया। आता प्रॉब्लेम कसन की म्हळ्यार आमगेल स्वाम्यांनी 26 वर्ष पहिले ना 27 वर्ष पहिले आमगेल प्रिय गुरुवर्य स्वामिनीची कारगलांतू फाल्गुण कृष्ण द्वितीयाक स्वामीन थंय प्रतिष्ठापन केले आणि त्या वर्षातुल्यान म्हणजे 26 वर्षातुल्यानची प्रतिपंता वर्धंती उत्सवाक स्वामील उपस्थिती खंय आसा कारगल चौडेश्वरी देवस्थानांतू स्वामील उपस्थिती आसा। 26 वर्ष तुल्यान कंटिन्युअस हा मध्ये एक पंता कोविड टायमारी त्यांना स्वाम्याक थंय उपस्थिती दिवचेक जालना। तदनंतर आम्ही हे गेलतना आम्ही पर्तगाळीतुल्यान रथोत्सव कोरगेन आयले त्यांनी एक पंत जालना। आता तिसरे पंत 1 वर्ष जाताच आता तांक एक कन्विन्स करका एक हंक एक कन्विन्स करका एक तांगेल कार्यक्रमात तरी वचका ना एक तुमगेल कार्यक्रमात तरी येवका कोणाक समजू सुचे आम थोडे टाइम जावका आशिल्ले कशी तरी हँडल करका तांकांही बेजार जायना अशी उरका हांगाही येवका तांके कसने तरी दुसरे कसने तरी सांगून घेवन आम्ही हे करका पडता। सो अशी जाल्ले निमित्तानं तांकां अंतिम जावन सांगले की देवकी कृष्ण रवळनाथ देवस्थानांतू 90 वर्षाचे वर्धंती उत्सव घडता आसा आणि त्याची संदर्भारी त्यांनी सहस्र कुंभाभिषेक करका म्हणून त्यांनी संकल्प केले आणि आतापर्यंत आम्ही पीठेर आईल नंतर ना आम्ही शिष्य स्वीकार जल नंतर आनिकची तांगेल गावांतू एक पंत वैकेची मोक्काम जलना। सो असेल एक संदर्भ तांकां प्राप्त जलतना तांकां आम्ही अवकाश कोरगेन दिवका तुमगेलांतू वर्षाक आम्ही येतासाची किंतु तांगेले 90 वर्षाचे सहस्र कुंभाभिषेक फर्स्ट टाइम स्वामेल आगमन हिरे गुत्तीक म्हळ्यार मोक्कामाक अशी मस्तीतल तांगेले म्हळ्यार मस्त तांणी घेवन बशिल्ले आसाची तांगेल मनांत तांणी दवरून घेतले स्वामी येताले म्हणून तुम्ही हे पंता अवकाश कोरगेन दिवका तुमगेले रथोत्सवाक आमी येताची वास्तव्याक 1 वर्ष तुम्ही अवकाश कोरगेन दिवका किंतु रथोत्सवाक त्याची दिवस तुमगेल सहस्र कुंभाभिषेक कोरनू त्याची दिवस सांजे राणी वापस कारगला वचून थंय रथोत्सव कोण वापस आम्ही हांग येवका किंतु तशी त्यांनी सांगितलं कुडेन त्यांनी वैके ओपून घेतले आणि आता अभिवंदन म्हणून तुम्ही सांगले आणि केले अभिवंदन स्टेज हे केले अभिवंदन पडद्या मागशी कोण आशिल्ले ताका अभिवंदन खरे जावन अभिवंदन करका जाल्यार कारगल चौडेश्वरी देवस्थानाचे सर्वही थंयचे कुटुंबीय महाले कुटुंबियांक कित्याक की म्हळ्यार त्यांनी एक हे केलें म्हळ्यार आमकां बंधनां घालना न्ही स्वामेल मनान तूं थंय दिवचें आसल्यार स्वाम्यान तांकां अवकाश कोरून दिवचे आमकां वर्षाक केन्ना मुखारी आमकां मुक्काम दिल्यार पुरो किंतु
कशी प्रतिवर्ष स्वामी रथोत्सवाक येता आशिल्ले, रथोत्सवाक एक येवन गेनू स्वाम्यान एक पादपूज घेवन गेल्या पुरो आनी अंदू वर्ष आमकां स्वाम्याल वास्तव ना म्हण आमी कसण्याची बेजार करून घेनाची म्हणून गेनू ते सहकार दिल तसले कुटुंब म्हळ्यार कारगल चौडेश्वरी देवस्थान. सो अभिवंदन करचे असल्यार तुम्ही तांगेल करका म्हणून हे आमी हे सभेर सांगताची. नाजे तांणी सांगलें ना 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 इतलो वर्ष तुला ना म्हालगड स्वाम्यान चुकेल ना, स्वाम्यान वैके चुल ना म्हळ्यार तेन्ना आमकां कश्ट जाता आशिल्लें. कित्याक म्हालगड स्वाम्याल विशय सांगल्यार आमी थंयची फेल जावन पडताची, आमी मुखार वचूंक जायना. कित्याक म्हळ्यार म्हालगड स्वाम्याल विशय आयले, आमकां आश्रम दिल तसले गुरू तांकां आमी हे करून घेवन मुखार वचचें जायना. तशी कसं तरी विशय घाल म्हळ्यार आमी चेकमेट जावन बसताची, आमकां वाट ना आमकां. कित्याक म्हळ्यार स्वाम्याल विशय सांगलो म्हळ्यार कुडेन आमकां ते एक नंबर इमोशनली हे केलें तशी जाता. तेन्ना आमी हय म्हणचें जायना, नाही म्हणचें जायना. ना म्हळ्यार हांगेल तोंड पळोवचें जायना, ह म्हळ्यार आमकां सो मस्तीतलें हें जाता आशिल्लें. किंतु तांणी आमकां आमगेले संदर्भ तांणी समजून घेनू तांणी सहकार केले. त्याची सांगली की कृष्णाल जर हे केलं म्हळ्यार देव कशीही वाट करून घेवन दिता म्हळ्यार कितें हेची एक उदाहरण पुरो आनी कसं नाही नाका. आमको वैके आयल तसले एक संदर्भ, तुमको वैके जावक आशिल संदर्भ, तांक वैके जावक आशिल संदर्भ तिनी जाले. आमी वैके हांगा आयले 90 संदर्भारी 90 वर्षाचे हांगा वर्धंती उत्सवाक स्वामेल हांगा प्रप्रथम आगमन जाले, तांणी संतोष जाले. स्वाम रथोत्सवाक येता म्हणून तांणी वैके संतोष जाले. म्हणजे तिन्ही लोकांक संतुष्टीत जाऊ तशीची हांगाचे देवान कृष्ण देवान ना कुलदेवान एक वाट काण घेवन दिलं म्हणून गेनो सांगच्याक आमकांही संतोष जाता. आणि विशेष जावन गेनो मस्तीतला मी कसं नाही प्रोसेशन है त्याने पळय तुमगेल विचित्र म्हळ्यार एक नमन नवीन नवीन पळोवचेक हांगा मेळ्ळे. सुगी आटके इतलो ओड सिंह येवन घेवन थंय राबला, खरे सिंह आयले की कितें म्हळ्यार एक तसले एक भासू तसले केन्ना आमी पळयले नाशिल्ले. त्या उट्टूची हिरेगुतीकारांनी दाखवून दिले म्हणून आमी समजून घेता. म्हळ्यार तुम्ही इतले प्रीतीपूर्वक जावन तितले एक आदरपूर्वक जावन घेवन तुम्ही एक स्वागत दाखल बद्दल ह्या संदर्भात आमी संतोष व्यक्त करताची. आमगेल्यान कसं की म्हळ्यार कुलदेवाक व्हड एक स्थान दिल्लें आसा. प्रत्येक लोकांक एक ना जाल्यार एक कुलदेव म्हणून एक फिक्स आसा. तांगेल गोत्र तांगेले सरनेमाक हे दोन हाक मॅच जावन घेवन एक कुलदेव फिक्स आसा उट्टू लोकांक. हां केलो लोकांक दिसताले मागेल सरनेम हे मागेल गोत्र हे तरीही मागेले कुलदेव विंगड दाखयताच न्हय म्हळ्यार ना. केलो लोकांक आत्त कसन सरनेम आशिल्ले ते तांगेले स्टार्टिंग ते सरनेम नाशिल्ले. केलो लोकांक सरनेम पयले चेंज आशिल्ले. ते चेंज आशिल्ले तसले सरनेमाक तुमगेल गोत्र मॅच केल्यारी तेन्ना तुमकां ते मेळटा. आता केलो लोक भट्ट जाल्ले आसाचे किंतु तांगेले भट्ट आनी तांगेले गोत्र घाल म्हळ्यार तेन्ना देवकी कृष्ण रवळनाथ म्हणून दाखयना. किंतु त्याची भट्ट पयले महाले म्हणून आशिल्ले. ते महाले आशिल्ले कडेर भट्ट जाले. जर महाले म्हणून तांणी हे करून घेनू तांगेले गोत्र जर तांणी हे केल्यार तेन्ना देवकी कृष्ण रवळनाथ म्हणून घेनू स्पश्ट जाता. आत्ता ते थोडे म्हळ्यार खंयची तांगेले व्यवहारा निमित्तान जावो नाजाल्यार तांणी करचे तसले औद्योगिक हांचे निमित्तान जावो तांणी ते भट्ट की उपनाम पुराणिक की भट्ट की केलो लोक प्रभू आशिल्ले भट्ट जाले, केले लोक महाले आशिल्ले ते भट्ट जाले, केले लोक शणे आशिल्ले आचार्य जाले. असल मस्तीतले संदर्भ दिसून घेन येता. तेन्ना तुम्ही समजून घेऊ का की आमगेले पयलेचे हे एक सरनेम आशिल्ले उपनाम आशिल्ले आनी हे हक्का आमी हे केल्यारी कुलदेव लागता. ना केलो लोकांक कन्फ्युजन आसा मरे आमी भट्ट मरे गोत्र लायल्यारी कुलदेव मागेले देवकी कृष्ण दाखयना रामनाथ दाखयत आसा कशी मरे हे म्हळ्यार ना. तू महाले पयले कडेर तू तुमगेले खंयची पूर्वजांनी कडे भट्ट म्हणून चेंज केले. केलो लोक शेणे आशिल्ले राव करून घेतले. राव कितें करून घेतले की म्हळ्यार तेन्ना ब्रिटीश काळात तू शेणे म्हळ कुडेन आमकां थोडे दूर दवरता आशिल्ले आनी राव म्हळ कुडेन तांकां जॉब ऑपॉर्च्युनिटी मेळता आशिल्ले. शेणे म्हळ कुडेन मेळनाशिल्ले.
त्यातून मस्त लोकांनी त्यांनी शणै आणि म्हणले एक उपनाम त्यांनी हे करून घेणू त्यांनी राव म्हणून घेणू सरनेम घालचे चाल केले ते राव तुम्ही जर पुस्तकान पळोवचे गेल्यार थंय तुमकां टॅली जायना करेक्टली बट शणै म्हणून घेन घाल्लो कुडे ना तुमकां टॅली जाता सो अशी उपनाम आणि गोत्र हे दोन्ही मेळून घेणू आमगा एक 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 कुलदेव आमकां निश्चय केला आसा आता कसन जाता की म्हळ्यार कुलदेवाल महत्व कितलं आसा की म्हळ्यार आमी केन्नाय सांगताची कुलपुरुष कुलदेव म्हळ्यार आमगेल कुलाचो रक्षण करता आशिल्लो तसल देव मानून घेन आयिल्लो तसल देव आमी कुलदेव म्हणून घेन आमी समजून घेतिल्लो आसा आता कसन जाता की म्हळ्यार एक मनशान आपल्याला एक सान चरडाक विचारले अरे बाबा एक झाडारी पळयल्यार तुका कसन दिसता म्हणून ताणें विचारले एक झाड पळयल्यार तुका कसन दिसता कडे त्या चेल्यान सांगले व्हड झाड दिसतास म्हाका पाचवे पान दिसतासा ताजे कशें न्ही शाखोपशाख दिसतासा ब्रँचीस कसन म्हणटाची ते उट्टू दिसतासा ताजे ते तोगटे कसन आसा ते तोगटेचे उट्टूची म्हाका दिसतासा ते झाडार बशिल तसले पक्षी दिसतासा ते झाडार आशिल तसले फूल जालील दिसतासा ते झाडार जालील तसले फल दिसतासा उठू सांगले त्या चरडान झाड दिसता पान दिसता शाखोपशाख दिसता ताजे ते तोगटे दिसता फल दिसता फूल दिसता उठू दिसता सा बट केन्नाय उद्दा घालचे एक संदर्भ आयला बा तुमका उद्दा घालका बा झाडाक तुम्ही खंय घालताची पान्ना घालतावे पान्ना घालनाची फलाक उद्दा मारतावे फलाक उद्दा मार फूल आयल्या म्हणून फुलाक उद्दा मारतावे ना शाखोपशाख दिसता असा म्हणून ताक उद्दा घालतावे ताकाही घालना तोगटे भायरचे ते चर्म कसन आसा ते दिसता असा ताक घालतावे ना पक्षी आसा पक्षीक घालता तुम्ही कोणाक उद्दा घालताची घालचे खंय तुम्ही मुळाक उद्दा घालताची ताई बेरू म्हणून म्हणटाचे मी मदर रूट खंय आसा ताक आमी उद्दा घालताची बट दिशी खंय दिसतवे तुमका ताई बेरू दिसतवे ताई बेरू काय दिसना ताई बेरू उठू माती मुळा अंतू ते उठूची कडेन पसरून घेन आशिल उरता ताई बेरू मदर रूट आमगेल दोळे काय दिसना आमगेल दोळे दिश कसे हे मात्र फूल फल झाड नाजाल्यार पान हे उठू दिसता किंतु ते दिसता सा म्हणून घेनू तुम्ही उद्दा थंय वैके मारनाची तुम्ही उद्दा घालचे सकलची तशीची आमगेल कुलदेव वैके तशीची आमक कसन दिसता जर आम्ही कोणाक विचारले अरे त्या मनशाल तुका कसन दिसत रे म्हणून विचारले अरे ताण बरे 2 बंगले घेतील दिसता बरे 2 बंगले घेतील ताक दिसता ताण घेतील कार दिसता त्या गेले अनेक फॅक्टरीन तू बरे व्यापार जाता आशिल वैकेची दोळे दिसता तांगेल कुटुंबांत उठू लोक संतोष आशिल उठू दिसता किंतु ताज मागशी दिसनाशिल कसन की म्हळ्यार तुमगेले देवकी कृष्ण महालक्ष्मी रवळनाथाल अनुग्रह मात्र आमगेल दोळे दिसना कशी ताई बेरू झाडाचे ताई बेरू आमकां दिसना किंतु त्या वृक्षाचे अभिवृद्धी जावच्याक त्याची ताई बेरू कशी कारण जाता तशी मनशाले जीवनांत तू अभिवृद्धी जावच्याक वैकेची त्याची कुलदेवाल अनुग्रहाची आमकां अभिवृद्धी होवच्याक आमकां कारण ठरता त्या निमित्तानं आज तुम्ही सांगिले 2001 तितल्या मी वैभवपेत करच्याक जालना तदनंतर स्वाम्यान वैके आयले तेन्ना वैके आमकां करच्याक जालना आमगेले गांवचे एक गांव वैके सान म्हणून तुम्ही हे करून घेतले तशीची हंग तुला मंगळूर पर्यंत गेले म्हळ्यार आमगेले कुळावी जन जर अशी काउंट केले म्हळ्यार 200 ते 300 घरा भितरीची आमगेले कुळावी लोक आसाची उट्टू तुम्ही सांगले किंतु इतले कमी संख्या तुम्ही समजून घेतले कमी संख्या आसा हिरेगुती गांव सान आसा उट्टू सांगून जाल्यार वैकेची आज तुम्ही हायवे बंद करूसून घेन स्वाम्याक प्रोसेशन हाडटा म्हळ्यार ते देवकी कृष्ण महालक्ष्मी देवाले अनुग्रह तुमकां कितलो आसा तुमकां कितले अभिवृद्धी जाले निमित्तान आज तुम्ही इतले बरे रितीरी स्वाम्याक स्वागत करचेक तुमकां देवान तितले शक्ती स्थान मान गौरव दिले म्हळ्यार ते देवाले अनुग्रहानची जाल्या म्हणून हे संदर्भार सांगच्याक आमकांही मस्त खुशी जाता आसा आणि अशीची मुकाबील दिवसांत अनेक हांगा धार्मिक कार्यक्रम गांतून घेतिल्लो आसाची तशीच आता
आता उठूची स्वाम्याला देवाल बद्दल तशीची 50 वर्षाचे कार्यक्रमाबद्दल जप अभियानाबद्दल सर्व ही विस्तृत जाऊन घेऊन तुम्ही सांगितलं असा. आतापर्यंत 330 दिवस झाले आणि 1 महिना झालं म्हळ्यारी करेक्ट 1 वर्ष जाऊन होता. आमका मनान तशील एक 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 दिवस गेल तशीची कशी जाता म्हणून आता पळले रे एकदम ह्या पळले 1 वर्ष जाऊन गेलं असा. मस्त लोकांना एक मना काय असेल अरे वचून एक 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 जप सेंटर वचून गेनो अशी संकल्प करू अशीच राम नाम जप म्हणचे म्हळ्यारी मस्त एक मनान तू आमकाही कठीण असेल कशी फेस करचे. समाज बांधवान सांगले ना 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 घरान तू करता नाची आम्ही थंय येऊचे म्हळे दूर जाता हे जाता त्या जाता अशी आम्ही कसाने तरी एक्सपेक्टेशन आईले म्हळ्यारी आम्ही कशी फेस करचे कित करचे उनो मनान लेखिले. किंतु समाज बांधवान इतले सहकार दिले की म्हळ्यारी आमगेले राम नाम जप आईची कितली संख्या झाल्या 330 दिवस झाले निवे ताजेकिंत चढ 350 कोटी राम नाम जप हंगा घडील असा. कंतू कोणगेन वत्ता एक गुरुल आज्ञेक आमगेल गौड सारस्वत ब्राह्मण वृंद कितलेक महत्व दिताची कितलेक स्वामेल उतराक वैर दवरंगेनु तने हे एक अभियान कोणगेन दाखयत असा म्हळे हे एक संख्येन कोणगेन वता. जर कमी जाल्ले असल्यारी तेन आमका मस्तेक हे जाता आशिल्ले म्हळ्यारी प्रेशर येता आशिल्ले आम्ही हे करका आशिल्ले. किंतु कसनेची एक हे करनाशी आणि नवीन नवीन अभियान करका म्हणना आशिल वैकेची सरळ रीतीर गेल्यार पुरो आमगेल 550 कोटीचे कसन एक अभियान असा ते बरे रीतीर जाता म्हणले एक विश्वास असा. आणि खाली 2 चरण मात्र उरले 330 दिवस झाले आणि एक 220 दिवस उरील असा. मस्त लोक आशिल्ले 550 दिवस आम्ही प्लॅनिंग करताना वैकेची मस्त लोकाल प्रश्न आशिल्ले उत्तर दिवचे काम गेले की त्या संदर्भार ना समाज बांधव येतावे कशी हे करचे फाल्या आरंभ जाऊन गेन कडे जलना म्हळ्यारी फाल्याक विषय कशी किते म्हणून गेन मस्तीतले गोंधळ आशिल्ले आम्ही. आणि देवाला एक वैके आम्ही त्यांना प्रसादानी घेतील ना आम्ही विश्वासार गेले आणि ते प्रसादानी घेऊन बसल्याकडे देवान ते प्रसाद दिल ना ते एक मनांत आमका मस्त प्रसाद वैके घेतील ना. मीटिंग केल्यारी मस्तीतले प्रश्न एका वेळी एक प्रश्न फाल्याक 10 दिवसानंतर फर्स्ट 10 दिवस उमेदीन येताले कडे 11वे दिवस कोण वच्चे म्हणले प्रश्न आयले रे कोण वच्चे मस्तीतले प्रश्न आयले. किंतु आज सर्व ही प्रश्न एक समाज बांधवान उत्तर दाखवून दिलं असा. आम्ही स्वाम्याला उत्तर पालन करून गेलो 550 कोटी आम्ही राम नाम जप कोरगेन दाखयताच म्हणून हट दवरले आणि त्या आज हटाक देवान साथ देऊन गेलो. आज लेखील दिवसाकिंत आजी 330 दिवस ताजेकिंत 25 कोटी चढ राम नाम जप आता झालेला असा आणि थोडेची दिवस उरील असा. त्या वैकेची तुम्ही अशीची सहकार देऊन गेलो संपूर्ण 550 कोटी राम नाम जप जाऊ तशी तुम्ही सहकार करचे. तदनंतर प्रत्येकाळी मठांत जाऊच तसल्या महोत्सवाक चुके नाशी तुम्ही येऊच तशी हे करका. हिरे गुत्तीला कांक खाली 1 तासाच वाट मिळे प्रत्येकाळी सो आरामशीर येऊन घेऊन वच्चे तसला एक संदर्भ तुमका अवकाश असा. आणि त्याचीची पळया हिरे गुत्ती लोकांनी तांक दिसता असा 2001 स्वामी आईले कडेरी 2 वर्षा पहिले आम्ही कुमटा चातुर्मासांतू त्यांना स्वामीन हांग भेटीक आयिल्ले. आम्ही पीठाधिपती झाल्यानंतर वैकेच फर्स्ट टाइम आम्ही पीठाधिपती झाल्या 2021 आता चलता असा 2025 4 वर्षानंतर आम्ही हांगा पीठाधिपती झाल्यानंतर तशीच जर शिष्य स्वीकार झाल्यानंतर म्हळ्यारी लगे लगे 8 वर्ष जाता. शिष्य स्वीकार झाल्यानंतर जर आम्ही जर हे केलं म्हळ्यारी 8 वर्ष जाता. बहुशः देवाल मनांत अशील उरताले की आमगेल कृष्ण जन्म आयलो अष्टमी तिथीक नेवे तातून 8 वर्षानंतरची स्वामेल हांगा आगमन जाऊ का म्हणले क देवाले इच्छा उरताले म्हणून अशी आम्ही लेखताले. त्या न्हयशीची 2025 जर त्या ऍड केल्यारी 9 जाता आणि 9 म्हळ्यार आमगेल पठ्ठा देऊ रामनवमीक जालेलो रामू नवमी दिवसाक जालेलो आणि 8 वर्ष नंतर म्हळ्यार शिष्य स्वीकार जाले 8 वर्षानंतर कृष्णाक संबंध आशिल तसले पाविल तसले देवस्थानाक नवसंख्य जाऊन गेन आशिल तसले रामनवमीक जन्म आयल तसले रामाक पट्ट देवाक घेऊन गेन येऊ का म्हणून गेनू देवाल संकल्प उरताले. त्या न्हयशीची
आम्ही शिष्य स्वीकार की पठ्ठ शिष्य जाल्यानंतर की ना पीठाधिपती जाल्यानंतर प्रप्रथम पंत हांगा वास्तव्याक आम्ही येतासाची आणि संदर्भ कसन की म्हळ्यारी करेक्ट 550 वर्षाचे मठ स्थापन जाऊन जाल्ले 550 वर्षा संदर्भारीची तुमका मोका मेळला सा. जर मुकाल वर्ष मेळला आशिल्ले असल्यारी 550 वर्षाची योग मेळना आशिल्ले. आता 550 वर्षाची योगू तेन्नाची राम नाम जप अभियान तेंतुची पट्टा देव वैक हांगायला आसा त्याची पट्टा देवा यदूर तुमका राम नाम जप करता असल अवकाशू तुम सर्व लोकांक प्राप्त जाले. त्याची कृष्णानं तुमका अनुग्रह केला म्हणून आम्ही लेखताची आणि आईच्या दिवसाक अत्यंत हृतपूर्वक जाऊन गेलो तुम्ही वापस स्वागत इत्यादी केल्याबद्दल आम्ही पुनः संतोषांगा अभिव्यक्त करताची. देव सगळ्यांक बर घडवो. तुमगेल घरांतू तुम्ही करत असले उद्योग व्यवसायांतू चवडू घेऊचे तसल तांगेले लौकिक शिक्षणांतू बायलांकही अखंडित सौभाग्य तांक प्राप्त जावका. तशीची देवस्थानांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी वाढत उरका कलाभिवृद्धी वाढत उरका आणि हांगाचे आढळित मंडळी तांगेल वैयक्तिक जीवनांतू तशीच वैदिक वर्ग तांगेलेही जीवनांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदत उरो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेला आशीर्वाद परभाषणाचा मी मंगल घडेताची. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री 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 संस्थान गोकर्ण पतकाळे ज्योत मठाधीश परम पूजनीय श्री विद्याधीश तीर्थ स्वामी गुरु महाराज की